प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत सुक्या बोंबलाची चटणी. तर इथे मी 250 ग्रॅम बोंबील स्वच्छ धुवून सुकवून कुटकुटीत वाळवून घेतलेले आहेत. हाताने तुटतात हे बघा. आणि ह्या साईजचे घेतले होते मी. जास्त जाड पण नाही घ्यायचे, त्याच्यामुळे खूप ओशाट होते चटणी. अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचे, एकदम छान घासून असे खरडून घ्यायचे सुरीने. आणि इथे जो काळा दोरा असतो तो पण काढून घ्यायचा. जसं आपण कोळंबीचा काढतो ना, अगदी तसाच काढून घ्यायचा काळा दोरा. अशा प्रकारे मी स्वच्छ करून आणि सुकवून घेतलेले आहेत. हे बघा, आता ऊन छान कडक आहे, त्याच्यामुळं पटापट तुटतात पण, आणि याच बोंबलाची चटणी छान होते. तर इथे मी 250 ग्रॅम बोंबील घेतलेत. त्यानंतर 25 ते 30 सुक्या मिरच्या घेतल्या. आता या आपण कशा घेतल्यात, हिरव्यातल्या ज्या लाल होतात ना त्या मिरच्या मी घेतल्यात. त्यामुळे चटणीला खूप छान चव येते. ह्या अशा ज्या सुकतात ना हिरव्यामध्ये, हिरव्याच्या लाल होतात आणि मग वाळतात ना, त्या घेतलेल्या मी ह्या. तर या 25 ते 30 मिरच्या आहेत. आणि जवळजवळ 1 वाटी लसूण घेतलेला आहे. तो पण असा ओबडधोबड सोलून घ्यायचा, पूर्ण सोलायचा नाही, त्याच्यामुळे चव पण छान लागते. आणि चवीप्रमाणे मीठ घेणार आहोत. आता हे सुकलेले असल्यामुळे आपण खलबत्त्यामध्ये असे कुटून घेणार आहोत. म्हणजे पाट्यावर वाटण्यापेक्षा असं ठेचलं ना, हे बघा असं ठेचलं ना, आता ते छान कुटकुटीत झालेले, त्याच्यामुळं पटकन बारीक होतील. पण जर ओलसर असले ना तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचे. हे बघा, असे करून घ्यायचे तुकडे. खूप छान चटणी लागते. अशा मिरच्या घ्या आणि लसणाचं पण प्रमाण एवढं घ्या तुम्ही, आणि करून बघा, खमंग चटणी होते. आता हे बोंबील आपल्याला असे ठेचून घ्यायचे खलबत्त्यामध्ये, आणि हे मी मिक्सरमध्येच करून घेणार आहे. तर मी दाखवते तुम्हाला मिक्सरमध्ये केल्यानंतर. हे बघा, आता मी असे बारीक करून घेतले ठेचून, बघू शकता तुम्ही. आता हे छान कुरकुरीत तळून घ्यायचे आधी, आणि मग हे बारीक केलेलं लसूण आणि मिरचीचं वाटण, आणि मग आपण तळताना त्यात मीठ घालणार आहोत. आता सुरुवात करूया. एकीकडे मी तेल तापायला ठेवलं. बोंबील छान खमंग भाजले जातील, तळले जातील इतपत तेल टाकायचं. ही चटणी जरा चरचरीतच छान लागते, तिखट. आणि बोंबील घेताना असेच पांढरे शुभ्र घ्यायचे, म्हणजे चटणी छान होते. मी जेव्हा ही चटणी करते ना, तेव्हा सर्व आजूबाजूचे लोक मला म्हणतात, खूप सुंदर वास येतो चटणीचा, खूप खमंग चटणी केलेली दिसते. म्हणून म्हटलं हा व्हिडिओ पण आपण शेअर करूया. तुम्हाला नक्कीच आवडेल, नक्की करून बघा अशा प्रकारे. बोंबील छान कुटकुटीत वाळलेले होते, त्यामुळे आपल्याला तळण्यासाठी जास्त वेळ लागणार नाहीये. कुरकुरीत झाली पाहिजे अशी मस्त. बघा, आता अशी झाली ना की काढून घ्यायचे बोंबील, आणि मग यात ते वाटण घालायचं. गॅस कमी करूया. आता यात आणखी थोडं तेल घालूया. हे वाटण पण जास्त बारीक नाही करायचं, थोडं भरडच करायचं. आणि अशाच मिरच्या वापरून बघा तुम्ही, हिरव्यातून लाल झालेल्या.
हे बघा अशी भाजून घेतली मग आपल्याला हे तळलेली आपली बोंबील टाकून द्यायची आहे. आता यात आपल्याला मीठ घालून घ्यायचं. मीठ जरा बेतानेच घालायचं कारण बोंबलाला पण मीठ असतं. आता ही छान 2-3 मिनिटं अशीच खरपूस भाजून घ्यायची आणि मग मी तुम्हाला दाखवते. हे बघा आपली चटणी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल किती कुरकुरीत झालेली आहे. हे बघा याच्याबरोबर तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी पण खाऊ शकता. भाकरीबरोबर अतिशय सुंदर लागते ही चटणी. हे बघा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.